तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कावड मंडळाच्या वतीने सोमवारी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। भोलेनाथाच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले। विविध पवित्र नद्यांमधून आणलेल्या जलाने शहरातील पुरातन महादेव मंदिरासह विविध शिवपिंडींवर जलाभिषेक करण्यात आला। कावड यात्रेला माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर का. तिडके स्मृती प्रवेशद्वारापासून सुरुवात झाली। पुरातन महादेव मंदिर, गोरधिवेस महादेव संस्थान, भवानी माता मंदिर, राजबुवा संस्थान, चंडिका चौक व स्वर्गीय संपतराव भोपळे प्रवेशद्वार मार्गे ऐतिहासिक सदाशिव संस्थान येथे कावडधाऱ्यांनी जलाभिषेक केला। यंदा महाकालेश्वर कावड मंडळाने ओंकारेश्वर येथून 501 भरण्यांची कावड आणली होती। हजारो युवकांनी महाकालेश्वराच्या जर्सी परिधान करून सहभाग घेतल्याने या मंडळाची विशेष चर्चा झाली। श्रीराम सेना कावड मंडळाने 251 भरण्यांची कावड आणत श्रीराम, बजरंगबली व शिवपिंडींच्या प्रतिमांसह आकर्षक मिरवणूक काढली। तर कार्लावेस फत्तेपुरी संस्थान कावड यात्रेत 101 भरण्यांची कावड सहभागी झाली होती। कावडधाऱ्यांसाठी सोनवाडी फाटा, मराठानगर, भवानी मंदिर, जय भोले गणेशोत्सव मंडळ, सरस्वती नवदुर्गा मंडळ, चंडिका चौक, संत रूपलाल सेवा समितीसह विविध सामाजिक कार्यकर्ते व मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी चहा, नाश्ता व फराळाची व्यवस्था करण्यात आली। संत गाडगेबाबा सेवा समितीच्या वतीने मंदिर चौकातील बसस्थानकाजवळ तिन्ही कावड मंडळांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कावड यात्रा शांततेत पार पडण्यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल, पत्रकार व शांतता समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।